आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नंदुरबार नगर परिषद हद्दीतील शबरी आदिवासी घरकुल योजनेपासून शेकडो पात्र आदिवासी बांधव वंचित राहिल्याचा आरोप विविध आदिवासी संघटनांनी केला। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ लाभ देण्याची मागणी करण्यात आली। प्रशासकीय हलगर्जीपणा व राजकीय हस्तक्षेपामुळे घरकुल वाटप रखडल्याचा आरोप करण्यात आला। निधी परत गेल्यास मुख्याधिकारी कारणीभूत असतील इशारा संघटनांनी दिला। लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे। नगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि त्या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय लोकांचं आदिवासीच्या प्रती असलेलं षडयंत्र त्या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसून येते। त्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ मिळू नये या ठिकाणी त्या पद्धतीने पद्धतशीरपणे त्या ठिकाणी एक षडयंत्र रचण्यात येत आहे। नियमाकुल करण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे मुख्याधिकारी म्हणतो त्यांनी तसा प्रस्ताव या ठिकाणी पाठवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणी त्यांची जागा नियमाकुल करून देण्याची जबाबदारी ही त्या प्रशासनाची होती। मात्र त्या ठिकाणी जागा नाही आणि त्यांना घरं बांधायला जागा नाही, या कारणाने ते घरकुल 500 घरकुलाचे जे टार्गेट आहे आज त्यांच्यासाठी मंजूर असलेला निधी व्यापगत होण्याची आता शक्यता जास्त त्या ठिकाणी आलेली आहे। याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार आहेत। 17 विराटीच्या लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ भेटलाच पाहिजे, अशा प्रकारची आमची ही मागणीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे।